मुंबईजवळील काशीमेरा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी छापा टाकून एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे। या कारवाईत 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास हिला अटक करण्यात आली आहे, तर 2 टेलिव्हिजन मालिका आणि बांगला चित्रपटामध्ये काम केलेल्या महिलांची सुटका करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 बनावट ग्राहक तयार केले होते। आरोपींनी ग्राहकांना मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या काशीमेरा येथील ठाकूर मॉलमध्ये बोलावले होते। ठरलेल्या योजनेनुसार पोलिसांनी रंगेहात सापळा रचून आरोपींना 1 लाख रुपये घेताना पकडलं आणि ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव अनुष्का मोनी मोहनदास, वय वर्ष 41 असे आहे। तर पोलिसांनी ज्यांची सुटका केली त्या 2 महिला टीव्ही मालिका आणि बांगला चित्रपटामध्ये अभिनय केलेल्या आहेत। या दोघींना सुरक्षित आश्रयगृहात पाठवण्यात आलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 373 मानव तस्करी संदर्भात आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पिटा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्ती, दलाल व नेटवर्कची तपासणी सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की हा रॅकेट हाय प्रोफाईल ग्राहकांसाठी चालवला जात होता। यात मध्यस्थाची भूमिका बजावत होते। तिला न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे। या घटनेमुळे चित्रपटसृष्टी आणि टीव्ही जगतात खळबळ उडाली आहे। वेश्या व्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचे नाव समोर आल्यानं सर्व स्तरावर आश्चर्य व्यक्त होत आहे। पोलिसांचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटशी संबंधित आणखी काही चेहरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गुन्हे शाखेच्या CIW युनिट आहे, त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार एक महिला काही मॉडेलिंग करणाऱ्या युवतींना पैशाचे आमिष दाखवून अनैतिक व्यापार त्यांच्याकडून करून घेत आहे अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सापळा लावून यामध्ये एका 41 वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तिच्या विरुद्ध काशीमेरा पोलीस स्टेशनला CR नंबर 388/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 2 मुलींची सुटका करण्यात आलेली आहे।